गावदेवी करवई आणि जन्म आपटीमध्ये लढत आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील अगदी आपण पाहिलं तर पहिला सामना जबरदस्त झाला. गोलंदाजांनी चांगला कस लावला आणि अगदी आपण पाहिलं तर सिद्धिविनायक आपटी संघानं त्या मॅचमध्ये बाजी मारली आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत पंचांचा ग्रीन सिग्नल बक्या डॉन योगीराजे बुटेरे सरांना आपण पाहणार आहोत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल, प्रचंड गती पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर जितक्या वेगाने चेंडू हाताळले जातात अतिशय त्याच वेगावरती नियंत्रण देखील तुम्हाला ठेवावं लागेल. रोशन सर, आपण रोशन सरांना विनंती की जरा एक कॉमेंट्री बॉक्स आपण थोडा संपर्क साधा. यावेळेस फटका चांगला आहे. मिड ऑनच्या डोक्यावरनं खेळला गेलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. चौकार. पाहिलं तर असलम भाई या दोन मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. या दोन्ही मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत मी करेन. हो हो, यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. आज गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचा बदन धक्का पहिला. जय हनुमान क्रिकेट संघ आपटीला. ओहो, यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतो आणि चौकार आणि धावसंख्या मात्र पुढे सरसवली जाते. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 10 डबल डिजिट मध्ये स्कोर आलाय. ऍक्शन रिप्ले बघा. व्हॉट एक्झिक्युशन, ग्रेट टायमिंग. पॉवर प्लेचं षटक सुरू आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30-60 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज थोडेसे नाराज होते की तो चौकार यायला नको होता कुठेतरी, कारण एक विकेट देखील मिळवली होती. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान पूर्ण झाले आणि ओ व्हॉट अ बॉल. थेट खोल्यात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होलचा मारा. ओव्हर नंबर 1 संख्या पूर्ण झालाय. 10 धावा धावपटलावरती. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
जबरदस्त आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहत आहोत. तितकंच नीटनेटकं आणि सुसज्ज नियोजन, अगदी सुंदर ट्रॉफीज तुम्हाला व्यासपीठाच्या समोर सजवलेल्या पाहायला मिळतात. आणि मॉडर्न टेनिस क्रिकेट ओमसाई MTC लाईव्ह ची संपूर्ण टीम फार सुंदर कार्य करते. आतिश पराट आमचे बंधू, खरं तर यंदाच्या हंगामामध्ये फार दिवसांनी भेट झाली. त्याच वेळेला यश ला आपण पाहतोय त्यांच्यासोबत भेट आमची होतच असते. पण आमचे पपलू फराट देखील फार दिवसांनी आम्हाला मिळालेत, त्यांचं देखील कौतुक. आणि शाकिब रोशन जे खरं तर खास शूटर आहेत. बॉलिंग मार्कवरती आता आपण पाहणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी जबाबदारी बादलवरती सोपवली आहे. बादल येतोय बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक दुसरं P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्क्वायर ऑफ द विकेट. पुढचा पाय अगदी बॅलन्स ठेवला, बॉलवरती नजर ठेवली, फ्रंट लेग पुढे सरसावत असताना स्क्वायर ऑफ द विकेट खेळलाय, चौकार. गणेश मला वाटतंय सध्या डिनर ब्रेक वरती आहेत की काय? पुढे सरसावत खेळला गेलाय. बॉलर्स बॅक. फटका चांगला आहे, फिल्डिंग खराब आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे आता टोटल 18 वरती. ऍक्शन रिप्ले स्क्वेअर अँगलने आतिश बघूया आपण ज्या प्रकारे एक्झिक्युशन झालं. स्क्वेअर अँगलने आपण पाहूया कसे पुढे सरसावत फटका खेळला. फार सुंदर एक्झिक्युशन. ऍक्शन रिप्ले बघा. स्क्वेअर अँगलने पुढे गेला आणि त्यानंतर ड्राईव्ह केला. कंट्रोल मध्ये होता पूर्णपणे. न बॅक टू क्रिकेट. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. तुतारी तलवार आहे खरं तर. रिव्हर्स म्हटलं तर लगा तो आबाद वरना बर्बाद कर देता ये स्ट्रोक. धावसंख्या झाल्या तर एकंदरीत 18. 18 अंबूट. लॉस ऑफ 1 विकेट. टीम जयनुमान आपटी बॅटिंग करतात खेळाच्या पहिल्या 17 मध्ये. हो, खोला टाकला होता. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा केलाय. फिल्डर तिकडे डीप मध्ये आहेत. थोडे फंबल होत आहेत, फायदा उचलतात बॅटर. आणि 2 धावा प्रचंड वेगानं पूर्ण केलात. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, त्यामुळे फिल्डरसाठी देखील चॅलेंज असेल की आतिश पहिल्या ॲक्शनमध्ये बॉलला कलेक्ट करणं, त्याच वेळेला उचलून योग्य थ्रो करणं. आणि बाउंड्रीज डीप आहेत, त्यामुळे फलंदाजांना फिल्डरने एखादी चूक जरी केली तरी पुरेशी आहे. ओ, यावेळेस नो बॉल, लाऊड कॉल. त्यावरती ओव्हर लागली षटकाराची. नो +6. 7 धावा मिळतात. ताकद झोकून दिली अक्षरशः फटक्यामध्ये. फुलटॉस पहिलेच पंचाने जसं रिलीज केला तसं सांगितलं नो बॉल. आणि योगी सर मला वाटतं ओव्हरस्टेप केलंय की काय बॉलरने? येस, ओव्हरस्टेप केलंय आणि त्या अनुषंगाने नो बॉल देखील घोषित करतात. बघा, पुढे आले, उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवला हवाई यात्रेवर. बॅटर देखील सांगतात की जाओ और उठा कर लाओ अभी. भरपूर काळ चेंडू आतमध्ये होता. बॅटर देखील सांगतोय अब समय आ चुका है बाहर जाने का. षटका ठोकला. धावसंख्या 27 आकड्यावरती. 27 टू गो. कुणाल स्ट्राईकवर. बादलचा बॉल. कुणालने पुन्हा एकदा बार लगातार इस बार दूसरी बार सलगचा दुसरा ठोकलाय कुणालने षटकार. काय ताकद झोकून दिली आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल. मला वाटतं ओमसाई MTC लाईव्हने पहिल्याच ऍक्शन रिप्ले पुन्हा लावलाय की काय, कारण ज्या प्रकारे एक्झिक्युशन झालंय सेम टू सेम. पुन्हा एकदा तेच क्षेत्र, पुन्हा एकदा तेच चित्र आणि सलगचा त्याच क्षेत्रात कन्वर्ट केलेला दुसरा षटकार. पपलूचं मी कौतुक करेन. अक्षरशः बॉल वर कोणता ब्रँड आहे तो देखील तो कव्हर करतोय या रात्रीच्या सत्रात. ग्रेट कॅमेरा वर्क. संस्कार फराट. हलक्या हातानं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय.
ताकद आहे आणि नजाकत देखील आहे या बॅटरकडे. जितकी शक्ती आहे तितकी युक्ती देखील आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि मला वाटतं शाकिबने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर केलंय. स्वतः MTC ची मदत घेतली जाईल आणि निकाल तिसरे पंच आम्हाला सांगतील. चेक केलं जात आहे वॉर रूम मध्ये. बॅट ड्रॅग झाली की नाही एक्झॅक्टली. नॉट आउट. दोन ओव्हरचा कॅच संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतिश फराड कोणी आम्हाला माहिती देतात 35 धावा झालेल्या 35. स्कोर मित्र सध्या मॅन्युअल स्कोर आमच्या सोबत अनिकेत भोईर आहेत. याच गावाला बिलॉंग करतात. चांगली स्कोरिंग करतात ते देखील. त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड भरवलं जात आहे. वेगवान वेगवान चेंडू. क्रुशल डिसिजन होता. बॅट ट्रॅक केली की नव्हती त्यावेळेस अगदी आपण पाहिलं तर चांगला निर्णय तिसऱ्या पंचाने देखील आमच्या दिलाय. त्यांचं देखील कौतुक आहे कारण लास्ट मोमेंटला जी बॅट ड्रॅग झाली तेव्हा थोडीशी धूळ उडली तिकडे. ती जी पट्टी आहे बाहेर. हो हो टॉस झालाय. सरप्राइझिंग डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. आदरणीय प्रदीपजी भोईर डोके यांच्या माध्यमातून रवींद्रच्या बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचतायत. जजमेंट चांगलं आहे आणि वेल जज कॅच. विकेटचं पतन. भाटेराव. धावसंख्या धावा पटेलावरती आपण पाहत आहोत. यश 35 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय आगाबेगा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि तिसरा ओव्हर सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 आहेत. यावेळेस मात्र बैठक आपल्याला पाहायला मिळतोय. बसून मारलाय प्रॉपर बैठक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. सिक्सर.
बैठक शॉट होता, अक्षरशः बसला आणि त्यानंतर एक्झिक्युशन केलं. प्रॉपर टायमिंग, लाजबाब चूक. 41 वर धावफलक. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न. ओ बाल बाल बचे. ऍक्शन रिप्ले बघूया स्क्वेअर अँगलने काय घडलं एक्झॅक्टली तिकडे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटम पॅडच्या मधून यष्ट्यांच्या फार जवळून गेला. नशिबाची गोळी सोबत घेऊन आलेत की काय आज आपटीकर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41-41. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावपटलावरती 41-41. ऑन साइडला स्वीप करतोय. फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट. स्क्वेअर लेग मध्ये बॉल. सिंगल प्राप्त केली जाते. सिंगल धावसंख्या पुढे टोटल आता 42-42 आकड्यावर. पहिली रात्र आज या स्पर्धेची आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी 2026 हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आणि आतापर्यंत 10,000 तब्बल ऑनलाईन प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेतलाय. हे यश आहे या स्पर्धेचं. मागील कित्येक पर्व सातत्याने ऑर्गनायझिंग टीमने मेहनत घेतली आणि त्यानंतर या मुक्कामवरती येऊन पोहोचलेत. ओ व्हॉट अ बॉल. अफलातून चेंडू. मी या गोष्टीचा उल्लेख केला रोशन सर की हे खेळपट्टी आणि क्रीडांगण गोलंदाजांसाठी नंदनवन ठरतंय. फलंदाज देखील धावा बनवण्याचा प्रयत्न करतात पण जी साथ त्या खेळपट्टीने आज बॉलर्सला दिली आहे नंदनवन आहे अक्षरशः. कोला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. ऑन ड्राईव्ह करतोय. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे आता टोटल 43-43 वरती. क्रिकेट के इस खेल में हार हो या जीत अक्सर दर्शकों के मन में वही जीतता है जो आखिरी गेंद तक संघर्ष करता है. शेवटच्या बॉल पर्यंत जो खेळाडू लढतो ना तो प्रेक्षकांच्या मनाचा राजा असतो. या मैदानाचा राजा कोणी होऊ दे खरा राजा प्रेक्षकांच्या मनात असतो. आणि यावेळेस मात्र आपण पाहतो आणखीन एक चांगला बॉल. प्रत्येक बॉलचा रिपीट टेलिकास्ट रिप्ले तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. फार चांगला चेंडू आहे. चांगली लाईन चांगली लेंथ पकडून जेव्हा एखादा गोलंदाज सातत्याने त्या लेंथवरती बॉलिंग करतो कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस म्हटलं जातं. जर तुमच्याकडे सातत्य आहे तर यशाची किती मोठी शिखरं तुम्ही गाठू शकता. आणि कन्सिस्टन्सली चांगल्या लाईन वरती बॉलिंग होत होती. मिस टायमिंग. बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट सबंध मैदानामध्ये धक्का 3रा. लवकर आपण मैदानामध्ये दाखल व्हा. लक्षात ठेवा वेळ फार महत्वाचा आहे. ज्या प्रकारे फिल्डिंग टीमला वेळेसाठी आम्ही बंधनं देतो त्या प्रकारे बॅटिंग टीम तुम्हाला देखील बंधन आहेत वेळेसाठी. करण येतो नवीन बॅटर मैदानामध्ये ॲट नंबर 5. पॅन्ट थोडी वेगळ्या शैलीची घातली आहे ऋषीने.
पण काम मात्र चांगलं करतोय. या ओव्हरमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. आदरणीय रुपेश मामा हरड यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ संपला आणि 43 धावा धावपटलावरती 3 गणांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट, 43 ऑन बोर्ड. चला मॅच सुरू करायची आहे पुन्हा. मॅच ऑन. बॉल तयार. आतिश फटका मिस टायमिंग आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डरच्या हातामध्ये लँड होतोय. चांगला झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं बदल. 4 गड्यांची कत्तल. धावा 43, 43. विकेटचं बदल झालंय. 4 गडी बाद 43 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 43 ऑन बोर्ड.
चला वेळेच्या बाबतीत सहकारी असू द्या नवीन बॅटरी आपण देखील तयारीत राहा, कारण आज देखील आपण पाहिलं तर शेड्यूल मोठं आहे, त्यामुळे अतिरिक्त वेळ आपला वाया जाता कामा नये या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. सामना सध्या आपण पाहतोय गावदे खरवई आणि जनुमान आपटीमध्ये, त्यानंतर जांभिवली आणि जांताराचा बदलापूर ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. मानकिवली आणि भोज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एका विकेटचं बदल शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. आतिशच्या माध्यमातून फास्ट सुंदर गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतो वेगवान चेंडू होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, रनआउटची नामी संधी, आणखीन एक विकेट. तू चल में आया ही स्थिती आपण पाहतो, एका पाठोपाठ एक विकेट. या ओव्हर मधली तिसरी विकेट आपण पाहतो आणि या डावातला 6वा झटका. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43वा धावपटलावरती आपण पाहत आहोत. फायटिंग टोटल उभी करायची तर मात्र धावसंख्या देखील मोठी बनवावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. वॉट बॉलिंग, काय गोलंदाजी अतिशय आपण पाहत आहोत. लाजबाब बेधुंद गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा, तीव्र तिखट गोलंदाजी, धारदार आणि तीक्ष्ण गोलंदाजी. आतिश सध्या मैदानाच्या आतमध्ये करतो, एकही धाव खर्च न करता 2 गड्यांची कत्तल त्याने केली आहे. शांती क्रांती. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यावेळेस बॉल हवेमध्ये, वॅकेंट एरिया मधून बॉल मागे निघालाय. निर्जन स्थळी चेंडू पडला आणि तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धावसंख्या 2 कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 45 वर 45 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार होतोय. आतिशने अफलातून बॉलिंग केली आहे. ओ इथे संधी आहे पण झेल ड्रॉप करण्यात आलाय. पण ज्या प्रकारची बॉलिंग केली आतिशने या मॅच मध्ये, आणखीन एक विकेट. आणि आतिश देखील सांगतो मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आणखीन एक विकेट. आतिशने शेवटच्या ओव्हरमध्ये सांगितलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये, कारण फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब स्पेल राहिला तो गोलंदाज आतिशचा. धाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 48वा धावपटलावरती 49 टार्गेट, 49 टार्गेट सेट केलंय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जनुमान आपटीने गावदेवी खरवई समोर. नेक्स्ट मॅच टॉसची प्रक्रिया केली जाईल. जांभिवली आणि जाणता राजा बदलापूर. चला संघ कर्णधार आपण टॉस साठी. जाणता राजा बदलापूर विपक्ष मोपाडामध्ये मॅच असणार आहे.
केपी देखील येत आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहे. नामवंत पंच देखील आहेत. मोपाडा संघ करणार आपण. चला मोपाडा टीमचे कॅप्टनला विनंती की आपण देखील यायचं आहे. जाणता राजा बदलापूर संघ कर्णधारकडे आलेले आहेत. फ्रेंडशिप क्रिकेट क्लब एरनझाड मोपाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जाणता राजा बदलापूर. ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादांच्या शुभाचे पण टॉस करतो. हेड्स आणि टेल्स आहे. फ्रेंडशिप क्रिकेट क्लब एरनझाड मोपाडा कॉल करतात हेड्स अँड हेड्स इट इज. टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असेल? बॉलिंग. अगदी आपण पाहिलं तर केपी इथून रजा घेत आहेत. पण काय सांगायला स्पर्धेच्या स्वरूपाबाबत? या चमचमणाऱ्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफीज बघून प्रथम मनामध्ये काय आलं? स्पर्धा खूप चांगली आणि ट्रॉफी बघून जिंकण्याचा प्रयत्न करू. याच हंगामामध्ये संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? चांगला नाही राहिला, थोडा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. भरपूर शुभेच्छा. स्पर्धेमध्ये डेफिनेटली तुमचा कमबॅक होईल. टीम एरनझाड मोपाडा फ्रेंडशिप 11ने जिंकले टॉस आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. जाणता राजा बदलापूरला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. तुम्ही पाहतात आमदार चषक 2026 चे पर्व जे हनुमान क्रिकेट संघ डोके आयोजित क्रिकेटची दमदार स्पर्धा. इथून जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरु अर्थातच आवाज टेनिस क्रिकेटचा डोंबिवली गाडोली सिंग नामवंत आणि लोकप्रिय समालोचक रोशनजी संते सर आपल्या जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मच डीजे मास्टर, थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर. याच दरम्यान राजू चव्हाण साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. आपटी गावचे एक लेजंड क्रिकेटर आणि त्यांचे सुपुत्र नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये होते. आदेश चव्हाण यांचे पिताश्री राजू चव्हाण साहेबांचं देखील स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. 48 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आई गावदेवी खरवई या संघाला. देवीदासजी भगत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पहिला चेंडू पुल करतायत. शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. डीजे गणेश आपण पाहतोय. या पुढच्या सामन्यामध्ये फ्रेंडशिप 11 एरनझाड मोहपाडा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 10 धावा धावफलकावरती. गौरव म्हात्रे रन मशीन
या टीमचे आहे लॉफ्टेड कव्हरचा फटका. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांमध्ये जय हनुमान आपटी संघाने 3 षटकांमध्ये 41 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. आई गावदेवी खरवई या संघाने आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात नक्कीच गौरव म्हात्रेने खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर आमिंग स्ट्रोक आहे टीम मधून फिल्डर येतील. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 15. खरवई म्हटलं तर आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवण धुमाळे आणि प्रसाद सवारे यांच्या गावातील हा संघ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत. आई गावदेवी खरवई या संघाला फुलटॉस चेंडू ऑनसाइड टर्न केला. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी खरवई या संघाने. हाफ ट्रॅकर हुक करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर खरवई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. सामन्याचं समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये आई गावदेवी खरवई या संघासमोर, कारण की गौरव म्हात्रे आणि दिनेशने सुरुवात चांगली करून दिली आहे. आई गावदेवी खरवई या संघाला या सामन्यामध्ये 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. कुणाल कमबॅक करावं लागेल जय हनुमान आपटी या संघाला या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आणि स्क्वेअर लेगची पंच काहीतरी इशारा करतायत. नक्कीच दोन्ही पंच एकत्र येतील. ऑनफिल्ड जो मेन पंच होते त्यांनी आउट घोषित केलेला आहे, परंतु दोन्ही पंच चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जगदीश दुधकर सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच योगराज बुटेरे सर आहेत. दिलगिरी व्यक्त करतायत आणि आय थिंक बॅटची कडा होती हेच म्हणणं आहे पंचांचं आणि त्यामुळे त्यांनी जो डिसिजन दिला होता तो रिव्हर्स केलेला आहे. नॉट आउट. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 23. हाफ ट्रॅकर आता मात्र बॅटची कडा
फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. गौरव म्हात्रे बॅक टू द पविलियन. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 बाद 23. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 22 चेंडू शिल्लक. बादल येत आहेत नवीन फलंदाज. ऑन दी अप खेळतायत इनफिल्डच्या वरून. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. Dancing down the wicket, lofted it, long on, सीमा रेषेच्या बाहेर. long big way, mighty it huge, maximum षटकार. Thank you so much. पंचांनी लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 34-34. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लेस देन रन बॉल. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मच न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. समीर नवीन फलंदाज. चेंडू शिल्लक 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 14 कुमार येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. आलाय हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन.
बादल, बादल सवारे, क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑफ सीमारीशी लगत हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल, विकेटचं बदन, फलंदाज बादल. बॅक टू द पवेलियन. बॅट्समन ऋषी येत आहेत 5व्या क्रमांकावरती. 3 बाद 34 ही धावसंख्या आहे. येणारे 16 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आपटी संघाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 35 धावा. 13ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. समीकरण सोपं आहे या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती एक धाव देखील बनवली तरी देखील सहज हा सामना जिंकू शकतात. आई गावदेवी खरवई संघ, खरवई संघाने या सामन्यावरती नक्कीच मजबूत पकड निर्माण केलेली आहे. प्रवीणदादा शिसवे आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अपील करतायत, लाऊड अपील करतायत. 4 फिल्डर आहेत अपील करण्यासाठी. पंच तटस्थ आहेत, कोणताही दबाव नाहीये पंचांवरती. आला हा डॉट बॉल. 14 चेंडू, 13ची गरज आहे या मॅच मध्ये. 20 चेंडू 15 बनवायचे होते या मॅच मध्ये आणि आता मात्र 14 चेंडू आणि 13ची गरज. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे जय हनुमान आपटी या संघाचं या सामन्यामध्ये. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 36. जिंकण्यासाठी 12ची गरज. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू बनवायचे, धाव 12. कुमारचं मी विशेष कौतुक करेन. अंडर प्रेशर त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवली आहे आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. कुमारची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या कुमारसाठी, कारण की अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय.
मध्ये 12 कुमारने या सामन्यामध्ये जय हनुमान आपटी या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. खरवई आणि आपटीचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचे देखील स्वागत आहे आमदार चषकामध्ये. पहिला चेंडू आला डॉट. 11 चेंडू 12ची गरज. प्रचंड वेग आहे. काय गोलंदाजी होती या मॅच मध्ये. 20 चेंडू 15 बनवायच्या होत्या खरवई संघाला आणि आता मात्र इक्वेशन आहे 10 चेंडू 12ची गरज. सामना टर्न केलाय जय हनुमान आपटी संघाने. अपील करतायत LPW ची. अपील फेटाळली पंचांनी. 1 धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 37. ज्या आई गावदेवी खरवई संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धाव बनवल्या होत्या त्याच खरवई संघाला एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. 9 चेंडू 11ची गरज. आपटी संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीये या मॅच मध्ये आणि ते आतापर्यंत सिद्ध केलंय आपटी संघाने. 9 चेंडू 11ची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 38. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 10. 9 चेंडू 10ची गरज. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. 9 चेंडू 10. चेसिंग कंपल्सरी. स्ट्राईक केलेला बॅट्समन ऋषी. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साह्याने नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी खरवई या संघाने. 8 चेंडू बनवायच्या धावा 8. हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी खरवई या संघाला. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना. अपील करतायत आणि अपील नक्कीच फेटाळली पंचांनी. आला हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक. 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी उमेश मामा हरट देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचे खूप मोठे चाहते. 7 बॉल 8. कुठे होता सामना, कुठे आलाय हा सामना. त्यामुळेच क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हटलं जातं. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. इथल्या प्रेक्षकांनी आधीच भाकीत केलं असेल की हा सामना खरवई संघ जिंकेल, परंतु आपटी टीमला ते मान्य नाहीये. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाज कुणालसाठी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज.
6 चेंडू 8ची गरज. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय गोलंदाजी मार्क वरती. रवींद्र शिसवे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे रवींद्रकडे, तो कामी येईल का या मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक, 8ची गरज. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईड लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब बॅकअप आपण पाहिलंय. धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद. मध्ये 5. चार चेंडू 5ची गरज. दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊया. अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळले पंचांनी. पिचिंग आउटसाइड आय थिंक आपण पाहूया. लेग बाईटचा इशारा येतो. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला मिळते ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपटी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि नयन धुमाळ वरप यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. खऱ्या अर्थाने या चेंडूचा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. पिचिंग आउटसाइड ऑफ आहे हे सांगत असताना गुड डिसिजन जगदीश सर. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत 2 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये 3. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. 2 चेंडू 3ची गरज. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत हा सामना पाहण्यासाठी. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 चेंडू 3ची गरज. आई गावदेवी खरवई की जय हनुमान आपटी. आपटी वर्सेस खरवई, खरवई वर्सेस आपटी हा सामना सुरू आहे. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू हे समीकरण आहे या मॅच मध्ये खरवई या संघासमोर. दोन चेंडू 3. क्षेत्ररक्षक आहे, चूक केली आहे. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकला आई गावदेवी खरवई या संघाने. आणि खरवई संघाच्या प्रेक्षकांनी आता मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल.